आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। जागतिक अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने 3 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। तहसील कार्यालयाकडून 2 वर्षापूर्वी दिलेल्या अंत्योदय राशन कार्ड ऑनलाईन करण्यात यावे। मिसमॅचच्या नावाखाली अनेक दिव्यांगांचे संजय गांधी निराधार अनुदान अद्यापही मिळालेले नाही, ते त्वरित देण्यात यावे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून संजय गांधी निराधार अनुदान वेळेवर वितरित करण्यात यावे। यासह अन्य मागण्याच्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत। आज करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी सत्यम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे, उपाध्यक्ष संतोष जोंधळे, सचिव राजकांगणे, सरचिटणीस विष्णू वैरागड, सुनील लहाने, माऊली कदम, ज्ञानोबा भरोसे, माया राठोड, मुमताज पठाण, रुक्मिणी ढोले, गजानन दुधारे, जलील पठाण, शेख मुनीर, अहमद पठाण, गणेश शिंदे, रमेश खंडागळे यांच्यासह सामाजिक संघटनेचे सह्याद्री संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधीर साळवे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सतीश भिशे आणि विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निवक्ष वृत्तवाहिनीवर। तर आज जागतिक दिव्यांग दिन आहे। हे दिव्यांग दिन आम्ही साजरा न करता शासनाला जागे करण्यासाठी हे धरणे आंदोलनाद्वारे आम्ही त्यांना एक निवेदन देणार आहोत आणि आमच्या बरेच प्रश्न आहेत। राशन कार्ड भेटलेले आहेत, त्यांचं ऑनलाईन केलेलं नाहीये। मिसमॅचच्या नावाखाली तहसील कार्यालयाकडून संजय गांधी निराधारचं जे अनुदान दिले जाते ते 200 जणांचं 2 वर्षापासून अद्याप भेटलेलं नाहीये आणि मध्यवर्ती बँकेमध्ये बरेच लोकांचे दिवसभर ताटकळत बसावं लागते। त्यांना ते तिथं 2 काउंटर करीत नाहीत किंवा तिथं पाण्याची व्यवस्था नाहीये, शौचालयाची व्यवस्था नाहीये। निराधाराने सकाळीपासून 7 वाजल्यापासून जे संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत तिथं लटकत बसावं लागते। तर त्यांना जागे करण्यासाठी आणि जिल्हा परिषदकडून आमचे प्रशिक्षित दिव्यांग आहेत त्यांनी प्रमाणपत्र जोडून त्यांना आम्हीच दाखवलेलं आहे की तुम्हाला 15,000 20,000 ट्रेडनुसार तुम्हाला शिष्यवृत्ती दिले जाईल। आणि आता आम्ही गेलो असता आम्हाला उडवडीचे उत्तर दिलेले आहेत की ते म्हणतात की आमचं बजेट वापस गेलं। तर ते वापस का गेलं याचा जवाब विचारण्यासाठी आम्ही आता थोड्या वेळाला इथून आमचं शिष्टमंडळ घेऊन जिल्हाधिकारी साहेब यांच्या गाडी समोर घेराव घेणार आहेत आणि त्यांना जागेवर तहसीलदारला, पीडीसी बँकेला आणि जिल्हा परिषदला इथं बोलवून घ्यायला लावणार आहेत आणि आमच्या मागण्याचा निपटारा करणार आहेत। सर्वप्रथम मी माझ्या सह्याद्री फाउंडेशन मित्र परिवारातर्फे आजच्या जागतिक दिव्यांग दिनाचा परभणी जिल्ह्यामध्ये जाहीर निषेध करतो। कारण की दिव्यांग व्यक्ती हे केवळ शरीराने आणि हातापायाने दिव्यांग असल्यामुळे ते दिव्यांग नाहीयेत असं तुम्ही समजू नका की ते सामान्य लोक नाहीयेत। हे पण आपल्या सामान्यासारखेच आहेत, फक्त प्रशासन त्यांना न्याय देण्याचं काम करत नाही, प्रतिनिधित्व देण्याचं काम करत नाही। आणि डॉक्टर हेलन केलन ज्या होत्या त्या सुद्धा दिव्यांग असल्याचा कधी त्यांना अपमान वाटला नाही, म्हणून त्या दिव्यांग दिनानिमित्त त्यांची आठवण काढल्या जाते। पण आपल्या तुमच्या माझ्या घरामध्ये कोणी जर दिव्यांग बाळ जन्माला आलं तर आपण तो दिन आनंदात साजरा करत नाही। त्यामुळे दिव्यांग दिनाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि काही दिवसापूर्वी आपल्या जिल्हा प्रशासनाचं एवढं लाजिरवाणं काम आहे। काही दिवसापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये श्रावण बाळ योजनेअंतर्गत एक वयोवृद्ध महिला लाईनीमध्ये लागली होती। लाईनीमध्ये असल्यानं त्या महिलेला घबराट झाल्यानंतर तिला चक्कर आली म्हणून बाजूला उभं केलं, तर त्या गर्द्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला आणि याचा जिल्हा प्रशासनानं कुठेही निषेध व्यक्त केला नाही किंवा नोंद घेतली नाही। त्या सुद्धा गोष्टीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। सामान्य माणसाचे प्रश्न तुम्ही मार्गी लावत नाही, प्रशासन हरकत नाही, आमच्या ताकद आहे, आम्ही खेळतो, आम्ही तुमच्या मागं लावत, आम्ही जे नाही ते प्रयत्न करू, आमचे कामं करून घेऊ। पण दिव्यांग जे लोक आहेत यांचे अगोदर हातपाय कमजोर असतात आणि त्यांना सुद्धा जावण्याचं काम जिल्हा प्रशासन करत आहे, त्याचा सुद्धा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि यानंतर जिल्हा प्रशासनानं दिव्यांगाच्या कुठल्याही नागरिकास, कुठल्याही व्यक्तीचा आपण जर उल्लेख केला म्हणजे नोंद घेतली नाही आणि त्यांच्या ज्या काही मागण्या असतात त्याला न्याय देण्याचं काम नाही केलं तर यानंतर तीव्र मोठ्यात मोठं आंदोलन आंबेडकरी समाज केल्याशिवाय राहणार नाही। एवढेच या ठिकाणी दिव्यांग दिनानिमित्त सांगू इच्छितो। धन्यवाद। आज 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त या दिवसाचा मी जाहीर निषेध करतो आणि जिल्हा प्रशासन असो का समाज कल्याण असो की जिल्हा परिषद असो त्या तहसील कार्यालय असो, आता मी 2च मुद्दे पुन्हा एकदा मांडतो की तहसील कार्यालयामध्ये जे अपंगाला
BPL कार्ड दिल्या जातात अंत्योदय योजनेअंतर्गत 35 किलो धान्य असते, 1 किलो साखर असते त्यात. पण हे जे राशन दुकानदार असतात हे अपंगाला म्हणतात की कमीत कमी 3 लोक असले पाहिजेत तरच त्याला 35 किलो धान्य आणि 1 किलो साखर दिली जाते. पण परभणी शहरातील नाही तर अख्ख्या जिल्ह्यातील राशन दुकानदार त्या लाभार्थ्याला फक्त 10 ते 15 किलो धान्य पुरवठा करतात. साखर गेल्या 2016 पासून परभणी जिल्ह्यात कार्ड राहुल रंजन महिवाल जिल्हाधिकारी साहेब यांच्या अंतर्गत इश्यू झाले होते. तेव्हापासून 2-4 अपंग सोडले तर बाकी कोणालाच 35 किलो धान्य व 1 किलो साखर दिली जात नाही. हे पहिला मुद्दा. आता दुसरा, जिल्हा परिषद योजनेअंतर्गत काही योजना चालतात, वीज भांडवल असो किंवा 5 लाखाचं कर्ज प्रकरण असो. याच्यासाठी अपंग व्यक्ती जेव्हा प्रस्ताव सादर करते तर ते प्रस्ताव बँकेपर्यंत मान्य करेपर्यंत त्याला ते काय पाठपुरावा तर करीतच नाहीत बँकेला जिल्हा परिषद, पण ते कर्ज प्रकरण ते तसं धूळ खात जाते. मग त्या अपंगानं दाद कुणाला मागावं? जिल्हा परिषदकडे गेले तर ते म्हणतात तुम्ही बँकेला बोला, बँकेत गेले तर ते म्हणतात झडपीतील अधिकाऱ्यानं ते आमच्याकडे पाठपुरावा केला नाही. म्हणून असे करून ते बी मुद्दा आमचा हेळसांडत राहते, त्याला काय कर्ज प्रकरण भेटत नाही, काय नाही. आता PDC बँकेतलं, PDC बँकेमध्ये ना जे थंबची मशीन आहे जिथं स्कॅन केल्या जातं की हा लाभार्थी खरा आहे का, किंवा पगार घेण्यासाठी आल्याच्या नंतर संजय गांधी योजनेचं जे अनुदान मिळतं ते घेण्यासाठी आल्याच्या नंतर त्याला थंब द्यावं लागतं. तर ती मशीन आहे मधी. जे माणूस व्हीलचेअरवर आला ते पायरी कसा चढणार, त्याला 2 लोक उचलून कसे नेणार. एखादा अपंग असा राहते सर की त्याची अवस्था इतकी असती की त्याला मधी तर सोडा ते जागेवरून सुद्धा हलत नाही. मग ते जे आम्ही PDC बँकेतील मॅनेजर असो का तिथं कर्मचारी असो त्यांना वारंवार सांगितलेलं आहे की ती मशीन बाहेर आणा, तर ते बाहेर आणत नाही. तुम्हाला यावं लागेल तर मधीच यावं लागेल. यामुळं त्या PDC बँकेचाही बी आम्ही या आजच्या दिवशी तर सर्वात महत्वाचा मी PDC बँकेचा जाहीर निषेध करतो. म्हणजे सर्व मुद्दे महत्वाचे असून देखील जिल्हा प्रशासन आज धरणे आपण निवेदन सादर करत हो या मुद्दे उपस्थित करणार, मुद्दे उपस्थित नक्कीच केलेले आहेत. प्रशासनानं आज याची कुठेतरी नोंद घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा. हे छोट्या छोट्या आज भारत स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष होत गेलेत, पण आमच्या समस्या अजूनही त्याच आहेत. अन्न वस्त्र निवारा. मग भारत जर विकसनशील देश होणार आहे 2022 ते 25च्या दरम्यान, तर मग आमच्या समस्या जर सुटत नसताल तर विकसनशील कसा होईल? 100% लोकांपैकी तर 5 लोकांच्या समस्या पूर्ण होत नसताल तर तुम्ही विकसित कशी काय म्हणू शकता? याच्यामुळं आज 3 डिसेंबरचा मी जाहीर निषेध करतो. तसेच जिल्हा प्रशासनाचा मान्य करावं, जिल्हा प्रशासनाचा बी जाहीर निषेध करतो. आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आंदोलन तीव्र करू. तर आमच्यासोबत आमचे युवा नेतृत्व सुधीर साळवेजी आहेत, आमचे वैरागड सर आहेत, तसेच संतोष जोंधळे आहेत, माझे मित्र राहुल सोनवणे आहेत, पुन्हा राज कांगणे आहेत आणि आमचे नेतृत्व संजय वाघमारे सर आहेत. या उद्देशाने मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.